माध्यमातून होत आहे. आपल्याला होत असेल या ठिकाणी नागरिकांना मुलाबाळाच्या भवितव्यासाठी सहभागी व्हायचं आहे. या ठिकाणी संपूर्ण राज्याने या मोर्चाची दखल घेतलेली आहे. सगळ्या ठिकाणी या ठिकाणी नाशिककरांची दखलेचा हा मोर्चा राबवला जातो आहे. अत्यंत उत्तम हा मोर्चा असलेला सगळ्यांनी काळे वस्त्र परिधान करून सगळ्यांनी सावधानी हातात घेऊन या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. सगळ्यांनी आपल्या आपल्या वतीने घोषणा द्यायच्या आहेत. या प्रशासनाचा निषेध करायचा आहे. या सरकारचा निषेध करायचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपण सर्वजण या नाशिक शहराला वाचवण्यासाठी नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाला आहात. सगळ्या नाशिककडे विनंती करेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांच्या संयुक्त पक्षाच्या वतीनं या ठिकाणी नाशिक शहरातून मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहेत. आजूबाजूला उभ्या असलेल्या सगळ्या नागरिकांना माता भगिनींना मी विनंती करणार आहे, आपण सर्वांनी या नाशिककर म्हणून या मोर्चात सहभागी व्हायचं आहे. या मोर्चात सहभागी होऊन आपली नाशिक म्हणून ताकद दाखवून द्यायची आहे. नाशिक म्हणून आपल्या या ठिकाणी एकी दाखवायची आहे. आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. अभी नाही तर कधी नाही, आता नाही तर कधीच नाही. भ्रष्टाचाराच्या काळोखात नाशिकचा श्वास तरुण पिढीला बिघडवणारं सरकारचं करायचं काय? अरे या गांजा छाप सरकार करायचं काय? महाराष्ट्र सरकार तर्फे फ्री 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 आम्हाला नाही पालकमंत्री देता का? अरे पालकमंत्री जाता का कोणी? पालकमंत्री तुम्ही खाली डोकं याच्या पुढे जर कुठे ड्रग्ज वितरित करताना विकताना आढळला, मग तो सत्ताधारी पक्षाचा असला, त्याला आमचा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यामध्ये चपल्याने मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आम्हाला सांगू नका तुम्ही की कायद्याची व्यवस्था मी हातात घेतली म्हणून. जर आम्ही तुम्हाला मोर्चाकडून सुधारण्याचं आवाहन करतोय, या सगळ्याचा बंदोबस्त करायचं आवाहन करतोय, जर तुम्ही ते केलं नाही, मग आमचे सैनिक जर रस्त्यावर उतरले आणि कायदा हातात घेतला तर आम्हाला दोष द्यायचा नाही. मग रस्त्यावर जे काय घडेल त्याची जबाबदारी या सरकारची असेल, एवढा एक इशारा देतो. अजून अन्य नेते मंडळींचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजे 2 शब्द आवर्त घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या वतीने आज जो हा संयुक्त मोर्चा, ब्लॅकआउट मोर्चा किंवा जनाक्रोश मोर्चा झाला, त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी नाशिक शहरात मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय संजय राऊत साहेब, आदरणीय नांदगावकर साहेब, अभ्यंकर साहेब, देशपांडे साहेब, तसेच शिवसेनेचे आणि मनसेचे सर्व नेते पदाधिकारी, समोर उभे असलेले बसलेले सर्व मान्यवर, माता भगिनी बंधूंनो, ठाकरे ब्रँडची ताकद महाराष्ट्रात पाहण्याची सुरुवात आज नाशिकमधून झालेली आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या मोर्चाला उपस्थित राहिलात याचं कारण प्रत्येकाने सांगितलेलं आहे. सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय, ड्रग्ज माफिया, शेतकऱ्यांच्या अडचणी, खतांचे प्रश्न, या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि
सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज या दोन्ही पक्षांनी मिळून हा संयुक्त मोर्चा आयोजित केला आणि तो यशस्वी झाला असं आपण सर्वांनी पाहिलंय. मी आपल्या सर्वांच्या वतीने आलेल्या नेत्यांचे स्वागत करतो आणि त्यांना आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन. आजचा हा जो मोर्चा आहे हा माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमचे नेते संजयजी राऊत, बाळासाहेब नांदगावकर, अभ्यंकरजी, संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व दोन्ही सेनेचे कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होतोय. तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला, मला एवढंच सांगायचं आहे की हा हे नाशिक 9 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री, तेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो, त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं. परवा पण येऊन गेले, सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे. अहो साहेब, एवढे खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, हनी ट्रॅपचा प्रश्न तुम्ही मिटून टाकला, दररोज खून होत आहेत, ड्रग्ज विकले जातात टपऱ्यांवर आणि आपल्या गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी 2 दिवसात खड्डे बुजवणार आहे. किती वाईट परिस्थिती आहे, पालकमंत्र्याला खड्डे बुजवावे लागतात आणि गिरीश भाऊला संकट मोचक का म्हणतात मला अजून समजत नाही. अहो तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते, 1 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव देणार होते. या महाराष्ट्रातले 90,000 कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते ठेकेदार आत्महत्या करतायत. 2 महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला. मान्य साहेबांनी सांगून नांदगावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना मीटिंग घेतली, अजून त्यांना न्याय मिळत नाही. या नाशिकची परिस्थिती काय, दररोज एक खून होतोय, पाणी प्यायला मिळत नाही, अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणता केशव उपाध्याय आला, तो बिचारा खरा रोजानी आहे, रोजानीच बोलतो, किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात, मग तो इडवून बोलतो. काल म्हणे 2 भाऊ काय, 3रा आला तरी चालेल, उपाध्याय बघायला येई गर्दी बघ, नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवा एकदा भारतीय जनता पार्टीने. अरे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये, अख्खा महाराष्ट्र आमच्या 2 ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तुम्ही घाबरलात, तुम्हीच एकट्याने फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजित दादा, भ्रष्टाचार मुक्त देश, भयमुक्त देश तुम्हाला करायचा होता. कसा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल? अजित दादा 70,000 कोटीचा घोटाळा केला, फडणवीस साहेब म्हटले चक्की पिसिंग. त्याला उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदर्श घोटाळा, ते खासदार. छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलला, ते मंत्री. आणि सर्व जातीपातीचं राजकारण, मराठा ओबीसीचं भांडण, कुठं धनगरांचं आदिवासींचं भांडण, दररोज भांडण. हे काही जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, भावात भाऊ नाही, चुलत्यात पुतण्या नाही आणि पुतण्यात चुलत्या नाही, अशी परिस्थिती फडणवीस साहेब तुम्ही या महाराष्ट्राची केलेली आहे. आता मी त्या दिवशी तर बघितलं, छत्रपतींजवळ असे पाया पडताना दाखवले. साहेब त्यांनी मत नाही मिळणार, त्याला रक्तात छत्रपती पाहिजे. तुमच्या रक्तात नाही येत, तुम्ही किती पाया पडा. आता मत फक्त राजसाहेब